त्या वेळेला या ठिकाणी धर्माजी बाबाही इथे आले आणि या बहुजन समाजाचं सर्व समाजाचं आधारभूत झालं. शास्त्रोक्त पुराणोक्त अशी जी मंडळी नाशिकमध्ये होती वेदशास्त्र संपन्न, त्यांच्यामध्येही या खैरे मंडळींना धर्माजी खैरे साहेबांना त्याचप्रमाणे त्यांच्या चिरंजीवांना अतिशय महत्त्व होतं. परत इतिहास उघडायला नको, पण मला सांगावंसं वाटतं की त्यांचं या संबंधीचा सहभाग नाशिक शहरात फार महत्वाचा आहे. मग माधवराव असतील, दामोदरांना असतील, तुम्ही कुठेही जर पैलवान हा असला की आपोआप त्या गावामध्ये शौर्य निर्माण होतं, त्या देशामध्ये होतं. असे दत्तोपंत खैरे, त्यानंतर आता सेवा करीत असलेले सहदेवराव चिरंजीव चंद्रकांत वस्ताद, या लोकांनी एक निराळ्या प्रकारचं काम. हा व्यवहार चालतो, आपल्याला कर मिळतो, देश समृद्ध होतो. या चित्रपटाचा शोध हा नाशकामध्ये त्र्यंबकेश्वरच्या नाशिकमध्ये वास्तव्य असलेल्या फाळके साहेबांनी लावला. दादासाहेब फाळके हे अतिशय जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तो भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये दादासाहेबांचं नाव हे अजरामर राहणार आहे. पण या दादासाहेबांना त्या काळामध्ये ज्या कलावंतांनी मदत केली, मुख चित्रपट असेल जवळजवळ त्यांनी 99 मुखपट काढले, एकच बोलपट ते काढू शकले. यामध्ये सर्वचा विशेषतः पैलवान मंडळीचा सहभाग असेल. तुम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं आणि खैरे मंडळीबद्दल सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. तो अशासाठी की आदरणीय दादा माधवराव खैरे, सहदेवराव, त्यांचे बंधू सगळे, ही सगळी मंडळी या मुखचित्रपटामध्ये अनेक तऱ्हेच्या भूमिका निभावत होते. त्यांनी कलावंत म्हणून तर काम केलं, पण कुणी आता तुम्हाला सांगितलं का आश्चर्य वाटेल, मागून त्यांना बडोद्याला पाठवलं होतं. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये सर्टिफिकेट देऊन की या माणसाचा देशाला उपयोग होईल, या चित्रपट सृष्टीला उपयोग होईल. पण नाशकामध्ये तेच काम सहदेवराव खैरे यांनी केलं. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, निधन झालं ते वसंत शिंदे हे सहदेवरावांचे जीवलग मित्र. दोघांनी मिळून चित्रपट सृष्टीत मुंबई पुणे इथे जायचा संकल्पही सोडला. परंतु वसंतराव शिंदे पुढे गेले, त्यांना गरज होती आणि सहदेवरावांनी वडिलांच्या म्हणण्याखातर आणि सर्व भावांच्या म्हणण्याकरता नाशिकमध्ये व्यवसायातच लक्ष घातलं. जी सेवा करायची ती मी या परिसराने ही खैरे मंडळी या ठिकाणी राबत होती. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मी खैरे पुराण आपल्या समोर लावलंय की काय, परंतु जे जे उदात गुण आहे आणि ती व्यक्त करण्याची संधी असते आणि त्यांनी केलं ते असं आज इथे झेंडे उल्लेख करणार आहेत आणि सर उल्लेख करणार आहेत कानिटकर, यासाठी केलं नाही. मनापासून त्यांना जी आवड होती ती त्यांनी जोपासली आणि त्यांच्या स्पर्शामध्ये आज त्यांची चिरंजीव आदरणीय चंद्रकांतजी, त्यानंतर स्वर्गीय पंडितरावांनी केलेलं काम तर आपल्या समोर आहेच. या उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम करून महाराष्ट्रात त्यांनी लौकिक मिळवला. त्याचप्रमाणे शिवाजी आहे, विजय Yes, sir. Yes, sir. Yes, yes, and yes. छत्रपती व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे शिवभक्त उभे आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी आसनस्थ व्हावं. गोविंद शेठ दंडगवा, त्याचप्रमाणे क्रांतिशाही प्राध्यापक सचिन कानिटकर, डॉक्टर शैलेंद्र पाटील,
त्याचप्रमाणे आमचे आदरणीय भगीरथ तात्या खैरे, मूर्तिकार सुधाकर लोंढे तसेच नगरसेवक गोकुळशेठ पिंगळे हे या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. मी या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि क्रांतिशाही प्राध्यापक कानिटकरांना अशी विनंती करतो. तुके कुत्ते आरो निघालावे परते, आरो निघालावे परिते, देवदास पावती भत्ते, देवदास पावती भक्ते, यदर्थी संशयो नाही, यदर्थी संशयो नाही, देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बळवावा की बुडवावा, मुलुख बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी आठवावा साक्षेप, मंडळ कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायासी सलगी देणे, कैसी केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, साधिजे तो योग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग, राज्य साधनाची लगबग, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेषी आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, यलोकी परलोकी उरावे, यलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महाभजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी माता की जय, भारत माता की जय, सनातन धर्म की जय, वंदे मातरम. कार्यक्रमाचे प्रधान संयोजक ज्यांनी त्यांच्या तीर्थरूपांकरता हा कार्यक्रम आयोजित केला, त्या तीर्थरूपांच्या सर्व गुरुबंधू आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांना अतिशय प्रेमपूर्वक मनोभावे अभिवादन करतो. आपल्या अंतःकरणातले शिवछत्रपती जागृत झाले, त्यांनी डेरवणला शिवसृष्टी उभी केली, कोणाच्याही कवडी इतक्या मदतीची अपेक्षा न करता, आणि त्यातनं प्रचंड मोठं देशकार्य सुरू. गाथेचा दुसरा अध्याय आज आपल्या समोर या गोदातटी गंगेच्या साक्षीनं, रोकडोबाच्या साक्षीनं आपल्या समोर सादर करतोय. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला केलासी असं म्हणणारे तुकडोजी महाराज इथे येऊन गेले आणि डोक्यावर घेऊन मूर्ती त्यांनी राम मंदिर स्थापन केलं आणि त्यांनी एक धर्मकार्य तिथं चालू केलं. म्हणायला लागले, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी. त्यांनी आयुष्यभर पूजा केली एका देवाची, प्रभू रामचंद्र, आणि त्याच्या पलीकडे जाऊन या निरीच्छ माणसानं जर कुणाचं कौतुक केलं असेल तर त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अन्य कुणाचंही रामदास स्वामींनी कौतुक केलेलं नाहीये. आणि त्यांना तर स्वतंत्र सर्टिफिकेट दिलं त्यांनी, संन्यासी असून असं सर्टिफिकेट द्यायचं कारण नव्हतं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी या छत्रपतींनी. आणि राजमुद्रा अशी संस्कृत मध्ये तयार करण्यात आलेली होती. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता, शाह सुनो शिवै सैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे हे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्णू असणारी, प्रतिपदेची चंद्रकोर दिसते न दिसते अशी असते. शिवाजी महाराजांचं राज्य आता दिसतं न दिसतं एवढंच होतं. म्हणजे शिवाजी महाराजांपाशी होतं काय, वडिलांची पुण्या सुपायची जहागीर, आणि तिथनं त्यांनी सुरुवात केली. ती चंद्रकोर दिसते न दिसते एवढीच होती.
प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो, शहाजी राजाचा मुलगा सुनो शिवै सैष्या, या शिवाची मुद्रा भद्राय राजते, ही प्रगती पथावर जाणार आहे, प्रगत होणार आहे, या मुद्रेचा भाग्योदय होणार आहे आणि या मुद्रेचा भाग्योदय होणार याची बीज या मुद्रेच्या भाषेतच रोवली गेलेली होती. शहाजी राजे, जिजाऊ साहेब, दादोजी कोंडदेव आणि अन्य मान्यवरांच्या सगळ्या मुद्रा तोपर्यंत फारसी भाषेत असायच्या. पहिल्यांदा भारत मातेच्या कुशीत जन्मलेल्या संस्कृत भाषेत, भारताची संस्कृती असलेल्या संस्कृत भाषेत मुद्रा जर कोणाची तयार झाली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णू, म्हणजे स्वराज्य हा मुलगा निर्माण करणार आहे. त्याकरताच याला मी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ देऊन पाठवतोय, हे शहाजी राजांनी जणू काही जगाला सांगूनच टाकलं त्यांच्या मुद्रेवर संस्कृत भाषा वापरून. आणि एक गोष्ट गंभीर्याची लक्षात घ्या, मी मुद्रेचा अर्थ आपल्याला सगळ्यांना सांगितला, पण प्रतिपश्चंद्र लेखेवर प्रतिपदेच्या आदला दिवस मात्र अमावस्येचा असतो, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेला पारतंत्र्याची काळ रात्र होती. ज्या देशात स्वातंत्र्य नसतं त्या देशात 12 महिने अमावस्या असते, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याकरता प्रतिपदेचा चंद्र हा स्वातंत्र्याचा प्रकाश निर्माण करत मोठा होणार होता आणि हा शिवसूर्य जगासमोर तळपणार होता. याच्याविषयी कवी म्हणणार होते, आमचे गुरुजी म्हणतात, महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेच्छ बाधा, नुरे देश अवघा जयाचे अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी. हे कसं निर्माण झालं याचा अभ्यास आपण करणार आहोत. शिवबा आणि जिजाऊ राजे महाराष्ट्र वेशीत प्रवेशले. पुण्यात कारभार चालू झाला. रायरेश्वरावर प्रतिज्ञा घेतली. तानाजी मालुसुऱ्यांसारखे मित्र जमले, सूर्यदेव काकडे जमले, तानाजी मालुसुरे जमले, भिकोजी चोर जमले, भैरोजी चोर बनले. अहो, आडनावानं चोर, खरं आचरणानं साफ, अशी ही मंडळी होती. कारण शिवाजी महाराजांकडे यायची बुद्धी होणं हेच मुळात पूर्व पुण्याईनं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन करणं यालाही कारण तेच असतं, हे निसंशय लक्षात ठेवा. मगाशी अतिशय चांगल्या रीतीने या नाशिककरांची सगळी पार्श्वभूमी इथनं काका सांगत होते, मी मन लावून ऐकत होतो. विक्रमसिंग राजे जाधवरावांची आम्ही वाट बघत होतो आणि मन लावून ऐकत होतो. ते बोलता बोलता म्हणले की मी खैऱ्यांची स्तुती करण्याकरता इथं बसलेलो नाहीये आणि चांगला आहे ते सांगायला बसलो. माझंही म्हणणं असंच आहे की ते म्हणले कानिटकर सरही नंतर बोलतील, हो आवर्जून बोलीन, एक गोष्ट निश्चित बोलणार आहे, मी शौर्य शताब्दीसाठी इथं आलेलो होतो आणि आमचंही एक बारीक निरीक्षण चालू असतं व्यक्तिमत्वाविषयी, की समोर कोण कसा आहे काय आहे याच्याविषयी. प्रत्येकाला देवानं ही बुद्धी दिलेली असते, निरीक्षण शक्ती. आणि माझ्या असं लक्षात आलं की शाहू महाराजांचा वाढदिवस त्याच दरम्यान कधीतरी झालाय आणि त्यांच्या वाढदिवसाची पोस्टर्स जशी सर्व गावात सर्व नेत्यांची असतात तशी सर्वत्र आहेत, पण शौर्य शताब्दीच्या पोस्टरवर शाहू महाराज एका ठिकाणीही नाहीत. आणि ही मला आनंद देणारी घटना होती की केवळ कृतज्ञतेनं ऋणनिर्देश म्हणून यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याच ऋणाचा निर्देश करण्याकरता छत्रपतींचा कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यात सहभागी होण्याकरता मला जो आनंद आहे तो तेवढ्या करता आहे की छत्रपतींची कृतज्ञता ही स्वतःच्या व्यक्तिमत्वा पलीकडे जाऊन लोकांनी पाळायची असते. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की शिवराय अशी आठवावे, जीवित तृणवत मानावे. स्वतःला किंमत किती द्यायची? तृणासारखी, गवताच्या पात्यासारखी तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. हा रामदासांचा आदेश तुम्हा आम्हाला सगळ्यांसाठी आहे. काय घडलेलं होतं? शिवबानं एवढं केलं का? शिवबानं पहिल्यांदा तोरण्यावर स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणजे हा बेसावत पडलेला किल्ला होता पुण्यापासला, जाऊन तो घेतला ताब्यात. त्यानंतर त्याच्या शेजारी मुरुंब देवाचा डोंगर होता, तो बांधायला काढला, कारण चांगल्या कामाला नेहमी ईश्वराचं सहकार्य लाभतं. मालोजी राजांच्या मनात आलं, त्यांना भूमिगत द्रव्य सापडलं. शिवबा राजांच्या मनात आलं, त्यांना तोरण जाईनं एक हंडा दिला पुन्हा सोन्याच्या मोहरांचा. आता किती जणांनी कसा लुटावा याचा विचार नाही झाला. त्यातनं राजगडाचं बांधकाम चालू झालं, म्हणजे मुरुंब देवाचा डोंगर, म्हणजे तिथं ब्रह्मानं तपश्चर्या केली असं समजलं जातं. ब्रह्मदेव, ब्रह्म या शब्दाचा अपभ्रंश खेडवळ भाषेत मुरुंब झाला आणि मुरुंब देवाचा डोंगर म्हणजे तिथं राजगड नावाचा किल्ला शिवछत्रपतींनी तोरण्यावर सापडलेल्या धनातनं निर्माण केला.
शिवछत्रपती हे असे होते, शिवराज्य हे असं होतं की हे सापडलेलं जे धन आहे ते आपल्या घरचं नव्हे, हे स्वराज्याचं आहे. स्वराज्याकरता निर्माण झालं पाहिजे. राजगड निर्माण झाला, ढमाल्यांचा कुवारीगड शिवाजी महाराजांना मिळाला आणि ढमाल्यांचा कुवारीगड शिवाजी महाराजांना मिळाला आणि आणखी एक गड पहिल्यापासून शिवाजी महाराजांकडे होता, त्याचं नाव सिंहगड. तानाजीपासून याचं नाव सिंहगड नाहीये. सिंहगड हे त्याचं नाव आधीपासूनच आहे आणि कौंडिण्य ऋषींचं निवासस्थान, तपश्चर्या भूमी म्हणून त्याला कोंढाणा असं म्हणतात पुण्यापासला. हाही किल्ला शिवाजी महाराजांकडे होता आणि त्याचं कारण असं होतं की आदिलशाहीनं या कोंढाणा परिसराचा सगळा कारभार सर हवालदार या नात्यानं दादोजी कोंडदेवांकडे दिलेला होता आणि दादोजी कोंडदेव हे शिवबा बरोबर कायम होते, त्यांचे मार्गदर्शक. आणि हे शहाजी राजांनी ही माणसं नेमली आहेत बरं का. शहाजी राजांचं डोकं, बुद्धिमत्ता एवढी प्रगल्भ होती की दरवेळेला शिवाजी राजांना काय लागणार आहे याच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून शहाजी राजे असत आणि त्या भागाचा कलेक्टर जर त्या मुलाला पाठिंबा देतोय तर इतर लोक विरोध करायला पुढे येत नाहीत. यामुळे शिवबा राजे 4 किल्ले जिंकून स्वराज्याची पायाभरणी करू शकले आणि लोकांच्यात एक वारं पसरलं की लोक एकमेकाला सांगू लागले, तोरणा घेऊन राजानं तोरण बांधलं राज्याचं, आई भवानीच्या पुण्याईचं, स्वराज्य व्हाया मर्दानू र, देशासाठी जगायचं र, शिवबानं सांगावा धाडलाय र, येळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. असं म्हणून ही सगळी शेतकरी मंडळी, हेटकरी मंडळी, कातकरी मंडळी सगळी जण एका निज राष्ट्रासाठी विप्र, क्षत्रिय ते वैश्य जात, असं म्हणून ही सगळी शेतकरी मंडळी, हेटकरी मंडळी, कातकरी मंडळी सगळी जण एका निज राष्ट्रासाठी विप्र, क्षत्रिय ते वैश्य जातीभेद विसरून आपला व्हावे रणी एक अवश्य, एकीचे कळले होते सकळास खरे स्वारस्य, उगवतीच्या मंगलकाली स्वातंत्र्य निशाणाखाली देशभक्त वेळोवेळी यावेत सोडून स्वार्थ एक काळ ऐसा होता. अशी परिस्थिती निर्माण झाली आणि सगळ्यांच्यातच स्वराज्याचं वारं व्हायला लागलं म्हणा ना. पण काही जण होते नाठाळ. बांदल देशमुखांनी, कृष्णाजी बांदलांनी तक्रार केली तिकडे आदिलशाहकडे की हा शहाजी शिवाजीच्या मार्फत काहीतरी उद्योग करतोय आणि त्याचा मुलगा मावळातल्या उन्हाळ पोरांच्यातनं हिंडतोय आणि इथं बादशहाला त्रास द्यायची कारस्थानं चाललेली आहेत. त्यावेळेला शहाजीराजे सुदूर कर्नाटकात जिंजीला होते. शहाजीराजांनी एक मोठं राजकारण केलेलं आहे आयुष्यभर. दक्षिणेत हिंदुशाह्या शिल्लक राहिल्यात. हे सगळे जे हिंदू राजे होते हे विजयनगरच्या राजाचे मांडलिक होते. काल विजयनगरच्या राजाचं 5 पातशाहींनी काय केलं हे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर हे मांडलिक स्वतंत्र राजे बनलेले होते. या विजयनगरचा वारसदार मधुरेला राज्य करत होता. मधुराई म्हणतात ना, तिथं राज्य करत होता. मैसूरचा कंठीरव राजा होता आणि अनेक नाईक होते, वीरभद्र नाईक, केंग नाईक असे. आणि यांच्यावर आदिलशाह आणि कुतुबशाह या मातबरशाह्या सारख्या स्वाऱ्या काढायच्या की ही राज्य संपवायची म्हणून. शहाजी राजांनी हे दक्षिणेचं राजकारण स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं होतं आणि शहाजीराजे काय करायचे, या स्वाऱ्यांवर सता जायचे आणि त्या सगळ्या सरदारांना संपवायचे नाही, त्यांच्याशी तह करायचे आणि अर्धा पाऊण राज्य त्यांच्याकडे ठेवून पाव राज्य फक्त घ्यायचे आणि ती स्वारी संपवायचे. याच्यावर सगळ्यात दात खाऊन होता तो अफजल खान. अफजल खानही या स्वाऱ्यात असायचा. त्याला या सगळ्यांना संपवायची इच्छा असायची आणि त्याकरता कुठलाही मार्ग वापरायला अफजल खानाची तयारी असायची. अफजल खान महाक्रूर होता. औरंगजेबाला तावडीत पकडलं तर त्यानं बिदरला. औरंगजेब उद्या सापडणार अशी स्थिती असताना औरंगजेबानं बुद्धी लढवली आणि त्यानं विजापूरकरांचा सेनापती खान महम्मदाकडे निरोप पाठवला की मला जर धोका झाला तर शहाजहान बादशाह दिल्लीहून येईल आणि विजापूरची आदिलशाही संपवेल, मला सोडून दे. आणि त्यावेळेला खान महम्मदानं सोडून दिलं. अफजल खानाला एवढा राग आला की मोगलांचा शहाजादा हातात सापडलेला असताना, शहाजादा म्हणजे युवराज, औरंगजेब युवराज म्हणून त्यावेळेला दक्षिणेत कार्यरत होता पहिल्यांदा आणि याला हातात आलेला असताना सोडला. या खान महम्मदानं हातात पट्टे चढवून तसाच अफजल खान दरबारात गेलाय आणि आदिलशाह समोर खवळून बोललेला आहे की या खान महम्मदानं असं केलं. परिणाम असा झाला, या खान महम्मदाची पालखी विजापूरच्या वेशीत येत असताना त्याच्यावर घाव घालून त्याचे तुकडे तुकडे करण्यात आलेले होते. हा अफजल खान त्यानं शिरेपट्टणच्या कस्तुरी रंगा राजावर त्यानं स्वारी काढली आणि त्यानं स्वारी काढल्यानंतर त्या राजाला किल्ल्यातनं बाहेर भेटीला म्हणून बोलवलं की भेटायला म्हणून ये. आणि तो राजा भेटीला आल्यानंतर त्याला ठार मारून टाकलं.
भेटीला बोलवून मारणं ही अफजल खानाची जुनी सवय आहे, हे लक्षात घ्या. ही घटना प्रतापगड पर्वाच्या पूर्वी घडलेली घटना आहे. शिरेपट्टणच्या कस्तुरीरंगा राजाला अफजल खानानं ठार मारलेला आहे आणि या सगळ्या घटनांच्या नोंदी शहाजीराजांपाशी आहेत. याच्या मुळावर शहाजीराजेच येतात म्हणून शहाजीराजांना नष्ट कसं करायचं आणि या भोसल्यांची मुलं कशी उधळून लावायची याच्या बेतात अफजल खान आहे. शिवाजीराजांना एक थोरले भाऊ होते. त्या थोरल्या भावांचं नाव आहे संभाजीराजे. ते बेंगलोरला शहाजीराजांबरोबर राहायचे. गंमत अशी झाली की जिंजीला सुदूर शहाजीराजे निघून गेले स्वारीवर. बेंगलोरला संभाजीराजे होते आणि इकडं शिवबाराजे कार्य करत होते. त्यांनी 4 किल्ले जिंकले. त्याच्या पुढचं पाऊल टाकलं म्हणजे शिरवळला त्या काळचा आदिलशहाचा कलेक्टर होता मिया मोहम्मद रहीम त्याचं नाव आणि त्याच्याकडे येणारा वसूल हा शिवाजीराजांनी बंद केला आणि तो सगळा वसूल स्वराज्यात यायला लागला. स्वराज्यात जमा करून करायला सुरुवात केली. याचा राग येऊन आदिलशहानं शिवाजी महाराजांवर कारवाई करायचं ठरवलं. पण कारवाई अतिशय बुद्धिमानीने करायची असं ठरवलं कारण शहाजी हा मोठा धोका आदिलशहाला वाटत होता. त्यामुळं वजीर मुस्तफा खान हा जिंजीकडे गेला. त्यानं शहाजी राजांना अटकेत टाकलं आणि त्याच वेळेला फराद खान बेंगलोरवर चालून गेला तो संभाजी राजांवर आणि त्याच वेळेला इकडं फत्ते खान नावाचा सरदार त्यांनी पाठवून दिला तो शिवाजी राजांवर. फराद खान, फत्ते खान ही सगळी मंडळी 3 जण एका वेळेला भोसल्यांच्या 3 चालून आली. सुदूर दक्षिणेत हा मुस्तफा खान गेलेला आहे, संभाजी राजांवर फराद खान चालून आलेला आहे आणि शिवाजी राजांवर फत्ते खान चालून आलेला आहे. एका वेळेला आदिलशाही आक्रमण 3 भोसल्यांवर झालेलं होतं आणि स्वराज्यावर पहिलं मोठं संकट आलेलं होतं. आता करायचं काय हा प्रश्न शिवाजी महाराजांसमोर होता. पण त्याच वेळेला तुम्हाला सांगायला हरकत